सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणींनो. तर आज आहे माझं वैभवलक्ष्मी मातेचं उद्यापन. तर मैत्रिणींनो, माझं नाव आहे मनीषा. तर इथे पाहू शकता आता मी पुरण लावलेलं आहे. 1.25 किलो पुरण लावलेलं आहे. 7 सुवासनी आपल्याला सांगायच्या आहेत. आणि आता एकीकडे माझी पूजा ही चाललेली आहे. आज कुंचन भरायचं आहे, तर स्वच्छ केलं घासून. आणि आता पूजा करून घेते. तोपर्यंत आपली डाळ आता शिजतच आलेली आहे. पाहू शकता इथे अर्धी शिजत आलेली आहे. त्यानंतर मग गूळ वगैरे वाटून त्यामध्ये डाळीची पावडर वगैरे सर्व काय केलेलं आहे मैत्रिणींनो. आणि आता ते झाल्याच्या नंतर पुरण वाटून घेते. पुरण झालं की मग बाकी स्वयंपाक म्हणजे असा लवकर होईल असं वाटतं. तर आता इथं माझी पूजा चालू आहे मैत्रिणींनो. तर पूजा करून घेते. आता कुंचन भरून घेणार आहे. आणि सायंकाळी तर आपली वैभवलक्ष्मी मातेची पूजा मांडणी तर होणारच आहे. तर चला मैत्रिणींनो, आता पूजा देवांना अभिषेक वगैरे करून घेतला आहे. आणि आता फुलं वाहून घेते, जे की फ्रीजमध्ये ठेवलेले होते आता मैत्रिणींनो. आणि आज माझं वैभवलक्ष्मी मातेचं उद्यापन आहे. खूप दिवस झालं राहिलं होतं, करायचं म्हणत पुढं ढकलत गेलं. वैभवलक्ष्मी मातेने अनेक म्हणजे उपवास करून घेतले माझ्याकडनं. तर मैत्रिणींनो, आता कुंचन भरून घेते. कुंचन भरून झाल्याच्या नंतर मग पुरण शिजता येतेच. तोपर्यंत म्हणजे काय ग्रंथ वगैरे वाचायचे असतात, ते पोथी वगैरे वाचून. मला मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ पहा आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, वैभवलक्ष्मी मातेचं व्रत तुम्ही पण नक्की करून घ्या आणि त्याचा अनुभव स्वतः तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की वैभवलक्ष्मी माता किती इच्छापूर्ती व्रत आहे. तर मैत्रिणींनो, तर चला मी थोडंसं झलक दाखवते तुम्हाला माझ्या पूजेची. त्यानंतर फुलं वगैरे वाहणार आहे. तर इथे पाहू शकता सर्व देवतांना अभिषेक वगैरे करून घेतलाय. त्यानंतर पूजा वगैरे झालेली आहे. हे पाहू शकता देवी मातेला असं छान असं नटवलंय. इथे साईबाबा, दत्त महाराज, स्वामी समर्थ, नरसिंह, सरस्वती आणि आमचे कुलदैवत काळभैरवनाथ आणि महादेव, विठ्ठल रुक्माई, पाहू शकता कृष्ण श्रीयंत्र आहे. तर आता इथे पाहू शकता पूजा वगैरे माझी झालेली मैत्रिणींनो. आता फक्त कुंचन पूजा करून घेते. हे कुंचन पूजा आता मी दर शुक्रवारी नाही का, मंगळवारी आपल्या जसं सोयीस्कर वाटेल पौर्णिमा असं कुंचन मी पूजा करून तसंच मंदिरामध्ये ठेवते. परत मग ते विसर्जन करायचं. जे काही तांदूळ आहेत ते आपण ते गोड पदार्थ किंवा असं वापरण्यात घ्यायचे आपल्या स्वयंपाकामध्ये. आणि दुसरे तांदूळ नवीन घेऊन परत कुंचन पूजा करून मी मंदिरात आता कायमस्वरूपी स्थापन करत आहे मैत्रिणींनो. तर इथे पाहू शकता आता मी चंदन घेतलेलं आहे, लाल चंदन, आणि ते लावून घेते. त्यानंतर मग हळदी कुंकू लावून घेते आणि छान अशी पूजा करून घेते कुंचनची. आणि मैत्रिणींनो, खरंच कुंचनचा म्हणजे खूप छान वाटतं बरं का पूजा केल्यावर. म्हणजे जे की धन संपत्ती सगळं त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे खूप असं लक्ष्मीला आवडणारं कुंचन आहे. तर मैत्रिणी इथे पाहू शकता, पहिल्यांदा तर मी हळदी कुंकू टाकून त्यानंतर तांदूळ टाकून जे काय आपल्या म्हणजे देवीला आवडणारं कवड्या, गोमती चक्र, 5 रत्ने, असं भरपूर काही असतं साहित्य. मी अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे मैत्रिणींनो. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते नक्की व्हिडिओ पहा. कुबेर कुंचन म्हणजे कुंचन पूजा कशी करायची. तर इथे पाहू शकता हळदी कुंकू लावून घेते. त्यानंतर मग आता मंदिरात ठेवून देणार आहे कुंचन. तर मैत्रिणींनो, इथे पाहू शकता आता चालू आहे माझं कुबेर आपलं कुंचन पूजन करायचं. आणि त्यानंतर मैत्रिणींनो इथे पाहू शकता आता मंदिरात ठेवून देते. या प्रकारे जे मला असे दुकानातनं वगैरे नाणे मिळाले आपले वैष्णव मातेचे, ते मी तसे जपून ठेवते पहिल्यापासून. आणि पहिले कुंचन नव्हतं तरीही मी नाण्यांची पूजा करायची. पण आता कुंचन आलेलं आहे तर त्यावरती मी हे आपल्या वैष्णव मातेची नाणी ठेवत असते. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, माझं पुरण वगैरे वाटून झालं. त्यानंतर मग भात शिजायला टाकला, आमटी केली मैत्रिणींनो. तर मी 12:30ला म्हणजे स्वयंपाकाला लागली होती. 12-12:30च्या नंतर. बाकी अगोदरच पूजा, घरातली कामे, सकाळचं जेवण वगैरे सगळं काय केलं. त्यानंतर भात केला, आमटी केली, नंतर खीर करून घेतली. ते आता एकीकडे आता भजे आणि एकीकडे पोळ्या करून घेते मैत्रिणींनो.
तर पाहू शकता आता 1.25 किलो आणि गूळ आपलं गूळ 1 किलो आणि वरती थोडीशी साखर अशी टाकली होती. तर असं 2-2.5 किलोच्या अशा पोळ्या पुरण झालतं. तर एवढ्या पोळ्या केल्या मैत्रिणीनं, अशा पटपट केल्या. त्यानंतर मी एकीकडे भजेही केले आणि एकीकडे पोळ्याही केल्या, लाटल्या, म्हणजे नाही का पटपट असा आपला स्वयंपाक होतो. इथे पाहू शकता आता मैत्रिणीनं. आणि मग असे भजे शांत मंद आचेवर छान तळून घेतले, एकदम असे कुरकुरीत नाही का. तर इथे पाहू शकता आता पोळ्या करून घेते मैत्रिणीनं, पटपट लाटून घेते. बाकी सर्व काही आवरलं झालं होता स्वयंपाक, फक्त आता पोळ्या आणि भजी राहिले होते आणि एक तर मेथीची भाजी राहिली होती. तर आता हे आवरते, पटपट भांडे वगैरे घासून घेते आणि त्यानंतर मग पूजा मांडणी करून घेते सायंकाळची आपली वैभव लक्ष्मी मातेची. मला बोलत होते, मम्मी हे का करू, ते करू का, हे करू का, असं बोलत होते. तर त्यांना सांगतच होते आणि एकमेकांचं अजिबात पटत नाही, खूप मस्ती करते दोघं जण नाही का. तर पाहू शकता मैत्रिणींनो, इथे मी त्यांनाच बोलत होते नाही का, मस्ती करू नका वगैरे. तोपर्यंत माझी पोळी एकीकडे पूर्ण भाजली. तर इथे पाहू शकता मैत्रिणींना, अशा पुरणाच्या पोळ्या सर्व काही करून घेतल्या आणि त्यामधलं आता एवढं पुरण ठेवून देते. खूप झालं पुरण मैत्रिणींनो. तर पाहू शकता आता एवढ्या पोळ्या घेतल्या आणि आता जे बाकीचं पीठ राहिलेलं आहे त्याच्या आता साध्या चपात्या करून घेते. कारण काही जास्त कोणाला पुरणपोळी नाही आवडली तर साधी चपाती आहे का असं बोलतात नाही का. तर आता इथे पाहू शकता मैत्रिणींनो, आता मी मेथीची भाजी, आता मुलांनी व्यंकटेशनं मेथीची भाजी निवडून दिलेली, आता मेथीची भाजी करणार आहे. आता पापड वगैरे सगळं काही झालेलं आहे मैत्रिणींनो. तर आता पाहू शकता ही पहा, आता माझी मम्मी कशी करते बघा चपात्या करून घेणार आहे. आणि इथे पाहू शकता आता भजे पण सगळे तळून झालेले आहेत मैत्रिणींनो. आणि पिठाचा गोळा करून घ्यायचा, लक्ष्मी माता खरं मला आला नाही, एकटीनं पूर्ण स्वयंपाक केला. त्याची वाटी सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून उठले होते मैत्रिणींनो. पण कारण अगोदर स्वयंपाक घरी मुलांना मिस्टरांना वगैरे खाण्यासाठी असा 2 प्रकार, म्हणजे सकाळचा स्वयंपाक वेगळा करायचा, दुपारपर्यंत त्यांना खाण्यासाठी ते बाजरीच्या भाकरी, ठेचा, एक भाजी असं केलं होतं. आणि त्यानंतर असं करत त्याचं तोंड बंद करून वरचं टोक काढून पुरण मी लवकर शिजायला टाकलं, म्हणजे आणि मग आता इकडे पाहू शकतात कशी पुरण चांगली शिजत आहे. त्यामुळे मग लवकर पुरण पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मग जो काही सकाळी दुपारी स्वयंपाक लागतो जेवणासाठी मुलांना मिस्टरांना, तर ते स्वयंपाक करून घेतला. आणि त्यानंतर मग बाकीचे काम आवरले आणि 12:30ला स्वयंपाकाला लागले. मी पूर्ण स्वयंपाक करून घेतला, भात आमटी फोडणी दिली, त्यानंतर पापड्या वगैरे सर्व काही तळून घेतलं, पोळ्या वगैरे, त्यानंतर आता साध्या चपात्याही करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता आता मिस्टर गेले होते मार्केटला, तर त्यांनी हे केळीची पानं, जे काही फळं वगैरे लागणार आहेत, नारळ, सगळं काही आणलेलं आहे साहित्य, जेवढं लागतं तेवढं नाही का. तर इथे पाहू शकता केळी, नारळ, सफरचंद, मोसंबी, संत्रा, असं सगळं काही आणलेलं आहे मैत्रिणींनो. तर 5 फळं आपल्याला देवीसमोर ठेवायला लागतील आणि केळी पोतीसोबत देण्यासाठी लागेल आणि नारळ जे आहे ते ओटी भरण्यासाठी आणि पिसं वगैरे सर्व काही आणलेलं आहे मैत्रिणींनो. तर इथे पाहू शकता मी ताटामध्ये ठेवलेलं आहे. शृंगाराच्या ह्याच्यामध्ये मेहंदी, नेल पॉलिश, सिंदूर, गजरा आणि पिसं असं एवढंच आणलेलं आहे मैत्रिणींनो. तर चला पाहू शकता तुम्ही. आणि आता इकडे स्वयंपाकही करून ठेवलेला आहे, पूर्ण स्वयंपाक झाकून वगैरे ठेवला आणि त्यानंतर आता पूजा मांडण्याची तयारी करून घेतली. आता मी साडी वगैरे चेंज करते आणि त्यानंतर मग पूजा मांडणी करून घेते. हे गजरे पण आणले होते ते बरोबर नाही का, एक म्हणजे कट करून घेतला, असा 8 गजरे कट करून घेतले की महालक्ष्मीला पण एक गजरा ओटी भरण्यासाठी सर्व काही करून घेते. तर इथे पाहू शकता आता मी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे. तर त्यानंतर पोथी वाचली, पोथीच्या नंतर मग आता इथे आरती करून घेतोय आम्ही दोघं जण. तर इथे पाहू शकता
शकता मी हातात घंटी आणि पुस्तक घेतलं होतं. तर मिस्टर म्हणजे तू पण हात लाव माझ्या हाताला नाही का, आपण दोघांना जोडीनं करू. तर इथे पाहू शकता आता आम्ही दोघं जोडीनं आरती करून घेतोय. मैत्रिणींनो सुवासिनी खूप उशीर केला, त्यांनी 6:15 सुवासिनी जेवायला बसल्या मला नव्हता. माझा स्वयंपाक 5:30 पर्यंत पूर्ण सगळं झालं होतं. सगळं म्हणजे 5:30ला पोती वगैरे मांडून वाचून झालं. त्यानंतर मग सुवासिनींची वाट बघितली, पण त्या जरा उशिरा आल्या, त्यामुळे म्हणलं आरती करून घ्यावी नाही का, इतकं उशीर झालेला आहे. त्वमेव त्वमेव बंधुच सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा इथे पाहू शकता मैत्रिणी, आता आरती वगैरे झालं, देवीला नैवेद्य अर्पण करून घेतला. त्यानंतर देवतांनाही अर्पण करून घेतला नैवेद्य. तर मैत्रिणींना ही पाहू शकता पूजा माझी. तर इथे पाहू शकता आता इथे श्लोक वगैरे म्हणून घेतला, 3 वेळा श्लोक म्हणायचा असतो तो. आणि त्यानंतर मग सुवासिनी आलेल्या होत्या, मग त्यांचे पाय वगैरे धुवून घेतले. त्यानंतर मग पाय धुतल्याच्या नंतर आरती ओवाळली त्यांना नाही का, हळदी कुंकू लावून पाया वगैरे पडायचं. आणि ओटी नंतरच भरायची मैत्रिणीनं, जेवण केल्याच्या नंतर ओटी भरली मी. अगोदरही कोणी कोणी भरतं, पण जेवण म्हणजे त्यांना वाढून वगैरे नाही का, ते आपण उपवास पकडतात ना, आपण सवासनं सांगितलं का म्हणजे बायांना स्त्रियांना, तर त्याही उपवास पकडतात नाही का. मग त्यामुळं मग तर इथे पाहू शकता असं ओवाळून घेते. सगळ्या स्त्रियांचे पाय वगैरे धुवून घेते. 7 स्त्रिया सांगितल्या होत्या आणि 3 कुमारिका आल्या होत्या आणि एक भैरोबाबी होता का. तर इथे पाहू शकता शेजारी बसलेला आहे मावशींच्या. तर या प्रकारे सगळ्या सुवासिनींचे मी पाय वगैरे धुवून घेते आणि त्यांना हळदी कुंकू लावून फूल वाहून आपण अशी पूजा करून घ्यायची मैत्रिणींनो. सगळ्या सुवासिनीचे पाय वगैरे धुवून घेतले, त्यांना ओवाळलं, हळदी कुंकू लावलं. तर मैत्रिणी ताट पानं वाढून घेतली. मैत्रिणी इथे पाहू शकता मुलांची मला फार मदत होते, त्यामुळे काही कंटाळा वगैरे येत नाही. तर 7 सुवासिनी, 3 कुमारिका, माझ्या मुलीला 4 कुमारिका, 2 भैरोबा, माझा मुलगा आणि हा दुसरा एक मुलगा नाही का. तर इथे पाहू शकता आता खीर घेते. त्यानंतर मेथीची भाजी, पापड, भजी, खीर, भात असं सर्व काही वाढून घेतलं मैत्रिणींना. खूप छान प्रसाद झाला होता. मी नाही, सगळ्या सुवासिनी अशा म्हणत होत्या, मनीषा एकटीने केलंस, खूप छान केलंस, खूप खूप सुंदर स्वयंपाक झालाय, सगळं छान केलंस. तर इथे पाहू शकता छोट्या मुलगी नको म्हणत होती, थोडंसंच वाढा नाही का, ती खात नव्हती, त्यामुळे मी थोडंसंच तिला वाढलं. तर या प्रकारे तांदळाची खीर केलेली आहे मैत्रिणी. खूप छान झाली होती खीर पण. देवीचा प्रसाद थोडा केला ना, भरपूर झाला होता. मी काय केलं, शेजारी पाजारी ही ताटं दिली नाही का वाढून सगळ्यांना. 5 ताटं असे करून दिली आणि ते शेजाऱ्यांना दिले नाही का. आणि ते पाहू शकता आता सर्व ताट वगैरे वाढून घेते पाणी. आणि पाहू शकता आता सुवासिनींचे सगळ्यांचे जेवण होते आणि त्यांचं जेवण झालं की मग त्यांची ओटी भरण वगैरे. पेसिंग मध्ये
तुम्हाला सण होते ना आपलं बीड आहे नाही घ्यायचं पान आहे गोड नाही लय गोड नाही नव्हता गोड गोड लय गोड दोघं दोघं अर्ध खा मम्मी मला तू नसते घेतलं का व्यंकटेशा ते नारळ घे तिकडं नारळ घे किलो पंचपाळ आण रे व्यंकटेश तिथंच आहे ना तिथंच आहे वाटतं तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो आता असा सुहासिनींना विडा जो आणला होता तो विडा दिला खाण्यासाठी. त्यानंतर आता ओटी जे काय आपलं देवी मातेचं पुस्तक आणि जेवढं काही शृंगाराचं साहित्य आणलेलं आहे ते देऊन आता ओटी भरण करत आहे मैत्रिणींनो. तर हे पाहू शकता पीस त्यावरती नारळ आणि 2 असे तांदूळ टाकून आपल्याला ओटी द्यायची आहे. तर इथे पाहू शकता आणि त्यानंतर हळदी कुंकू लावायचं. इथे पाहू शकता तर एक जे काय आपलं वैभवलक्ष्मी माते व्रताचं पुस्तक आहे ते त्यांना हळदी कुंकू लावायचं. एक केळ मेहंदीचा कोन जे काय आपण शृंगाराचं साहित्य आणलं आहे ना ते हे द्यायचं. तर इथे पाहू शकता आता मी असंच सगळ्या सुवासिनींची ओटी भरून घेते. तर इथे पाहू शकता याप्रमाणे सगळ्या सुवासिनींची ओटी भरून घेते. आता ही जी कुमारिका आलेली होती तिला फक्त ना मी हे केलं मेहंदीचा कोन, नील पॉलिश आणि गजरा असं एवढं देऊन हे केलं नाही का तिला दिलं आणि पाया पडले. तर मैत्रिणींनो 6-8 सुवासिनी आणि कुमारिकांना जे काही शृंगार म्हणजे आणलं होतं फक्त सिंदूर तेवढं दिलं नाही बाकी सर्व काही दिलं. तर हे पाहू शकता इथे. त्यानंतर खूप छान यथासांग सर्व काही खूप छान म्हणजे शेणवटा गेला नाही का एवढं छान वाटलं. एकदम आनंदात सर्व पार पडलं. तर खूप भारी वाटलं मैत्रिणींनो. आणि वैभवलक्ष्मी माताचं व्रत तुम्ही नक्की करा आणि खरंच खूप म्हणजे मनाभावातून केलं ना मैत्रिणींनो कोणतेही परमेश्वर देवता आपल्याला प्रसन्न होतातच. तर इथे पाहू शकता ती दीदी म्हणत होती हे गजरा राहू द्या मला नको. तर म्हणलं आहेत बाळा गजरे थांब त्यांना त्या आणायला होते नाही का. तर तू राहू दे म्हणलं तुला दिला आहे ना तू राहू दे तुला. तर इथे पाहू शकता आता ओटी सगळ्या सुवासिनींची ओटी वगैरे भरून झालं. त्यानंतर मग पाया वगैरे पडले आणि खूप छान प्रकारे हे झालं नाही का सगळं. आणि त्यानंतर काही सुवासिनींनी माझीही ओटी भरली की ती उपवास केला ना की आपल्यालाही ते नारळ जे काय ओटी आहे ते आपल्यालाही आणतात नाही का. तर इथे पाहू शकता आता ओटी वगैरे झालं आणि खूप छान असं माझ्या सुवासिनीचा कार्यक्रम छान पार पडला. ते आपण खूप छान झालं मैत्रिणींनी. आणि त्यानंतर मग बाकी सर्व आवरलं. त्यानंतर मग मी उपवास सोडून घेतला आणि बाकी सुवासिनी हे थोड्या वेळ बसल्या आणि त्यानंतर त्या आपापल्या घरी गेल्या. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ओम साईराम जय श्री